मित्रांनो, गुणवत्तेचा चारा आणि बंदिस्त शेळीपालन ह्या एक समान असणाऱ्या गोष्टी त्या दोन. गुणवत्तेच्या चाऱ्याशिवाय बंदिस्त शेळीपालन हे सक्सेसफुली केलं जाऊ शकत नाही. त्यातच जर झुडूपवर्गीय चारा असेल, जास्त न्यूट्रिशनवाला ब्रिडल वर्गीय चारा, तर आपल्या शेळ्यांमध्ये पिल्लांमध्ये वजन वाढ चांगली मिळते, दूध उत्पादन चांगलं राहतं. तसंच ह्या ज्या चाऱ्यामधून न्यूट्रिशन अतिशय चांगलं म्हणजे विटॅमिन मिनरल हे जे घटक आहेत दुय्यम अन्न घटक हेही चांगल्या मुबलक प्रमाणात जातात. आज आपण आहे विशाल तुतीच्या प्लॉटमध्ये बघू शकता. आपण 2.5-3 फुटावरती सेट केलेला आहे आणि जो पाठीमागली लाईन आहे ती कट करायला आली, इकडली संपलेली आहे. रोज आपल्या साऱ्या शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये 50% दुधी हा कुटी करून दिला जातो. तसंच पिल्लं जर असतील छोटी 1-1.5 वाढीच्या वयातली पिल्लं, तर त्यांना हाच पाला ह्याचे कांड्या काढून स्टंप काढून बांधून ठेवले जातात, जेणेकरून पिल्लं अतिशय आवडीने खातात आणि वेट गेन पण चांगलं मिळतं. असा सर्व गुण संपन्न असा चारा आहे तुती. एकदा लागवड केल्यानंतर 10-12 वर्षापर्यंत सातत्याने उत्पादन देणारा, कमी पाण्याचा ताण सहन करतं, जास्त पाण्याचा ताण सहन करतं. कुठल्याही प्रकारचे कीटक, कुठल्याही प्रकारचे आजार ह्याच्यावरती होत नाहीत. त्यामुळे एकदा लागवड केल्याच्या नंतर जास्त दिवस चारा उत्पादन देणारं हे पीक आहे. दुसरी गोष्ट एक सांगेल की ह्या स्टेजवरती आपण हा सेट केलेला आहे, साधारणतः 3 फुटावरती. त्यामुळे जे मधलं अंतर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला तणनाशक वापरता येतं. त्यामुळे हे रान मेंटेन ठेवायचा अतिशय अल्प खर्च येतो. असा सर्व ह्याच्यामध्ये केलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या इथे येऊन एकदा प्लॉट बघा.